जसं मराठी बोलता येतं तसं हिंदी बोलता पण आलं पाहिजे. देशात मराठी नाही तर हिंदी चालतं. भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचं वादग्रस्त वक्तव्य. राज्यात पेट्रोल डिझेल मुबलक प्रमाणात उपलब्ध. पेट्रोल डिझेलची कृत्रिम टंचाई. मंत्री गिरीश महाजनांचा दावा. डिझेलसाठी कॅन घेऊन रांगेत उभे राहणारे बाहेर जाऊन विक्री करत असल्याचा महाजनांचा खळबळजनक आरोप. मराठवाड्यात डिझेल टंचाई तीव्र. वाशिममध्ये वाहनांचे आरसी पाहून डिझेल वाटप. जालना जिल्ह्यात 2 ते 2.5 हजार ट्रक उभे, तर हिंगोलीत डिझेलसाठी रांगा. परभणीच्या मानवतमध्ये डिझेल भरण्यावरून हाणामारी. 2 गटात तुफान हाणामारी. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण. राज्यभरात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. कोकणात पावसामुळे गारवा निर्माण. नाशिकमध्ये गारपीट तर संभाजीनगरमध्ये वादळाच्या तडाख्यासह पाऊस. आदित्य ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन अमित ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. गळाभेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत कापला केक. मंत्री अब्दुल सत्तार यांची पक्षाच्या अंतर्गत कारभारावर उघड नाराजी. सिल्लोड सोयगावला विकास निधीपासून वंचित ठेवल्याचा आरोप. तर निधी अंधारात दिला जात नाही. तक्रार असेल तर माझ्याशी बोला. मंत्री शिरसाट यांचं स्पष्टीकरण. प्रशांत आंबी धमकी प्रकरणी आमदार संजय गायकवाडांची होणार चौकशी. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्यानं अडचणीत. कोर्टाकडून गायकवाडांच्या चौकशीला परवानगी. शिवराज मोठेगावकरचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल. तांब्याच्या भांड्यातील पाणी गवताच्या साहाय्यानं विद्यार्थ्यांवर शिंपडत एम्समध्ये नंबर लागण्याचा दावा. मोठेगावकरनं तंत्रमंत्र अंधश्रद्धेचा वापर केल्याचा आरोप. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारची न्यायालयीन कोठडीत रवानगी. खैरनारला 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. लोकलच्या महिला डब्यात तरुणांचा धिंगाणा. महिलांनी वारंवार सांगूनही तरुण डब्यातून उतरला नाही. तरुणावर गुन्हा दाखल. नवी मुंबईत वाशी हायवेजवळ बर्निंग बसचा थरार. खाजगी बसला भीषण आग. आगीचं कारण स्पष्ट. दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. भारतीय अॅथलेटिक्समध्ये गुरविंदर सिंगचा राष्ट्रीय विक्रम. 100 मीटरची शर्यत केवळ 10.9 सेकंदात पूर्ण करत सुवर्णपदकावर कोरलं नाव. 10.10 सेकंदापेक्षा कमी वेळेत शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू. अमेरिकेच्या व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार. जवळपास 25 राऊंड फायर. सिक्रेट सर्व्हिसेसकडून हल्लेखोराचा एन्काउंटर. ट्रम्प सुरक्षित. पाकिस्तानातील क्वेटामध्ये प्रवासी ट्रेनवर भीषण आत्मघाती बॉम्ब हल्ला. 23 जणांचा मृत्यू. 50हून अधिक जखमी. 2 डबे रुळावरून घसरून पेटले. अमेरिका इराणमध्ये 60 दिवसाचा युद्धविराम होण्याची शक्यता. होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली होण्याची शक्यता. ऑक्सिऑस न्यूजच्या हवाल्याने वृत्त.